नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, राज्य सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे अनेक लाभार्थ्यांना देण्यात आलेले नाहीत. त्यातच डिसेंबर महिन्याचा सुद्धा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला नाहीत. अतुल सावे साहेब यांनी अधिवेशनामध्ये खूप मोठी घोषणा केली, परंतु ही घोषणा करत असताना संजय गांधी निराधार असेल किंवा दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी असतील यांच्या थकीत अनुदानासंदर्भात कोणत्याही प्रकारचं भाष्य अतुल सावे साहेब यांनी केलं नाही. त्याचबरोबर एक 40 ते 50% लाभार्थ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते वितरित झालेले नाहीत, त्याविषयी सुद्धा कोणत्याही प्रकारची माहिती त्यांनी दिलेली नाही. आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा एवढा लेट आतापर्यंत कधीच आला नव्हता. त्याचबरोबर आज समजा 19 तारीख आहे, उद्या 21 तारीख असेल, 20-21 तारीख असेल, शनिवार रविवार येतोय, शासन निर्णय कोणत्या प्रकारचा निघालेला नाहीत. अशातच अतुल सावे साहेब असतील किंवा संबंधित अधिकारी असतील यांनी कुठेतरी एखादं परिपत्रक असेल किंवा वेगवेगळ्या शासनाच्या वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईटवरती किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती कुठेतरी एखादा मेसेज टाकला पाहिजे की या कारणामुळे हे अनुदान सध्या थांबवलेलं आहे, तुमचं अनुदान लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतोय की नोव्हेंबर महिना या महिन्याचे सुद्धा एक 40-50% लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत. डिसेंबर महिना आता सुरू आहे आणि डिसेंबर महिन्याचा 21-22 तारखेच्या नंतर जर सोमवार मंगळवार सुरू होतोय तर त्यावेळेस सुद्धा शासन निर्णय आल्यानंतर एक 5-6 दिवस तरी जातात. शासन निर्णय आल्यानंतर प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरण होण्यासाठी मग डिसेंबर महिना सुद्धा जातोय. मग एक लक्षात ठेवा, डिसेंबर महिना गेल्यानंतर लगेचच जानेवारी महिना येतोय. जानेवारी महिन्याचे पैसे जर समजा तुम्ही अशाच पद्धतीने 20-25 तारखेला जर दिले तर लाभार्थ्यांना याचा खूप मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाने त्वरित वेगळी काहीतरी एक ॲक्शन घेऊन लाभार्थ्यांपर्यंत मेसेज दिला पाहिजे की हे पैसे का थांबवलेले आहेत. त्याचबरोबर शासनाला या ठिकाणी मी विनंती करतोय की तुम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे 40-50% लोकांना दिले नाही, डिसेंबर महिन्याचा अद्याप शासन निर्णय नाही, त्याचबरोबर वितरणासंदर्भात कोणत्याही प्रकारचे तुम्ही अपडेट देत नाहीत. मग जानेवारी महिना लगेच येतोय, मग तुम्ही या ठिकाणी 2 महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये द्यायला पाहिजे. कारण जर समजा तुम्ही डिसेंबर महिन्याचे 20-21-22 तारीख घेताय आणि तुम्ही जर 1-2 तारखेला हे जर पैसे डिसेंबरचे तुम्ही त्यांच्या खात्यामध्ये टाकत असतील, अतिशय महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. हे वितरण जर अशाच पद्धतीने लांबत जर राहिलं मग कोणत्या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना मिळत आहेत हे कळणार नाही. तुम्ही एक महिना कमी करत करत या ठिकाणी लाभार्थ्यांचं नुकसान करतंय असं या ठिकाणी स्पष्टपणे होतंय. लाभार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा मागणी केली जाते की जर डिसेंबरचा हप्ता जर तुम्ही लेट देताय तर मग त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता सुद्धा तुम्ही द्यायला काहीच हरकत नाही. शासनाने याविषयी विचार करायला पाहिजे. लाभार्थ्यांना खूप त्रास होतोय, कारण ग्राउंड लेवलला जेव्हा आम्ही चर्चा करतोय, विचारणा करतोय त्यावेळेस लोकांची औषधं संपलेली आहेत, खूप प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. अनेक लाभार्थ्यांना या पैशाची खूप गरज आहे. अनेक लाभार्थी मेसेज करत आहेत, पण सरकार किंवा संबंधित मंत्री किंवा अधिकारी कोणत्याही प्रकारचे भाष्य करताना दिसत नाही. मंत्रालयाच्या स्तरावरती आम्ही फोन करत असतो किंवा विभागाच्या स्तरावरती आम्ही फोन करत असतो तर त्यांच्याकडे सुद्धा प्रॉपर अशी माहिती नाही आहे. त्या दिवशी आम्ही एका अधिकाऱ्याशी संबंधित बोललो तर त्यांनी म्हटलं की शेवटच्या स्टेपला पूर्णपणे फाईल आहे, लवकरच सही होईल शासन निर्णयाच्या संदर्भात. परंतु आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे, तरी सुद्धा शासन निर्णय निघत नाहीत. आता या जी लोक आपल्याला माहिती देतात त्यांचे सुद्धा कुठेतरी हात अडकलेले असतात. त्यांना वरचा अधिकारी किंवा संबंधित जो काही कक्ष अधिकारी असतो, मेन ज्याच्याकडे सर्व सूत्र असतात, त्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेऊन केलं पाहिजे. ठीक आहे, त्या अधिकारी एक काम म्हणून करतात, परंतु मंत्री असतील किंवा जे काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की निराधार बांधवांचे पैसे थांबलेले आहेत. आता दिव्यांग मंत्रालय असो, सामाजिक न्याय विशेष विभाग असो किंवा मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, यांच्यापर्यंत आम्ही तक्रारी घेऊन जात नाही असं नाहीत. अनेक वेळा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, परंतु काय कारण आहे हे समजायला मार्ग नाहीये. राज्य सरकारने या संदर्भात विचार करून एक छोटीशी अपडेट द्यायला पाहिजे. सोशल मीडियावरती मेसेज दिला पाहिजे की या कारणामुळे थांबलेला आहे, काळजी करू नका. जर राज्य सरकारच्या माध्यमातून अशा पद्धतीचं आश्वासन जर आलं किंवा एक मेसेज जर आला तरी निराधार बांधवांना एक आधार निर्माण होणार आहे आणि ते ज्या का पद्धतीने रिॲक्ट होतात, पैसे कधी येणार ते कुठेतरी थांबलं जाणार. आणि याचाच विचार करून राज्य सरकारने हा निर्णय घेतला पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय, जर तुम्ही डिसेंबरचे पैसे एवढे लेट देताय
तर जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे सुद्धा तुम्हाला एकत्र देण्यास काहीच हरकत नाहीये. जर समजा तुम्ही डिसेंबरचा हप्ता जर 1-2 तारखेला किंवा 25 किंवा 26 तारखेला तुम्ही देताय, मग जानेवारीचा हप्ता तुम्ही कधी देणार, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्नचिन्ह आहे. एक महिना तुम्ही कमी करताय का, हा महत्त्वाचा प्रश्नचिन्ह या ठिकाणी ठेवून थांबतो. महत्त्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.